नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण अनिका आणि त्याचबरोबर ऋषी यांच्या साखरपुड्याबद्दल आता तारीखही फायनल झालेली आहे. कारण नयनताराला अशा पद्धतीने कामिनीने अडकवलेलं आहे की नयनताराच्या पुढे कोणता पर्यायच राहिलेला नाहीये. आणि आता ऋषीने सुद्धा होकार दिलाय, कारण नयनतारा अक्षरशः पाया पडत आहे ऋषीच्या आणि त्याला म्हणत आहे की आपल्या प्राजूसाठी हे करणं खूप गरजेचं आहे. ऋषीला कळत नाहीये. ऋषी म्हणतो की ठीक आहे, मी तुला विचारणारही नाही आई नक्की काय झालेलं आहे. पण ऐन साखरपुड्याच्या दिवशी साखरपुडा सुरू असतो त्यावेळेस कमळी आणि त्याचबरोबर प्राजू यांनी जो काही धमाका केलेला आहे आणि ऋषीचं आयुष्य वाचवलेलं आहे आणि या कामिनीला जन्माची अद्दल कशी घडवली आहे, तिची जेलमध्ये कशी रवानगी केली आहे, ती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे अनिका आता कॅन्टीनमध्ये बसलेली आहे तिच्या मैत्रिणींबरोबर, म्हणजे ते पिंक आणि ज्या स्पॅम आहेत त्या दोघींबरोबर ती तिथे बसलेली असते. आणि मग त्या दोघी म्हणत असतात, पण अगं आम्हाला कळलं नाही अनिका की ऋषी सर एवढ्या पटकन लग्नाला कसे तयार झाले. आणि त्याच वेळी इकडे अन्नपूर्णाला जेव्हा आता कळलेलं आहे की नयनताराने लग्नाला होकार दिलेला आहे, तेव्हा अन्नपूर्णा सुद्धा आता नयनताराला भेटायला आलेली आहे. कारण याच्या मागं काही कारस्थान तर नाही आहे ना या कामिनी आणि रागिणीचं, म्हणत ती सुद्धा आता इकडे नयनताराला भेटायला आलेली आहे. पण इकडे कॅन्टीनमध्ये काय होतं, त्या दोघींचं जे बोलणं चालू आहे त्या तिघींचं, आणि का खूपच याच्यामध्ये सांगत असते की माझी ग्रॅनी आहे ना, तिने त्या नयनताराची अशी बोलती बंद केली की लग्न लावून देण्याशिवाय नयनताराच्या पुढे पर्यायच ठेवलेला नाहीये. आणि हे सगळं बोलणं बंड्यानं ऐकलेलं असतं. आणि आता बंड्याला जो धक्का बसलेला होता, ऋषी सर कसे काय लग्नाला झाले त्या अनिकाबरोबर तयार, तर त्याचं उत्तर आता मिळालेलं असतं. तर इकडे अन्नपूर्णा म्हणत असते की अगं मला कळत नाहीये नयनतारा की तो जो इव्हेंट झाला होता त्यानंतर तर तू ठरवलं होतं अनिकाचं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये, आणि अचानक तू ऋषीसाठी तिला होकार दिलाय. नक्की काय आहे, तू मनापासून तयार आहेस ना. नाही, इकडे अन्नपूर्णाला खरं तर वाटत असतं की नाही, याच्या मागं काहीतरी आहे, म्हणून तर हे सगळं घडत आहे. कारण नयनतारा एवढ्या पटकन अनिकाला ऋषीची बायको म्हणून ॲक्सेप्ट करणार नाही, पसंत करणार नाही, ही गोष्ट नयनताराच्या बाबतीतली अन्नपूर्णाला माहिती असते. म्हणून तर नयनताराची भेट घेण्यासाठी अन्नपूर्णा स्वतः त्यांच्या घरी आलेली असते. इकडे कमळी ऋषीला म्हणते की ऋषी सर, खरंच खूप खूप अभिनंदन, तुमचं लग्न जमलंय ना. पण तुम्ही मला काही बोलला नाहीत ऋषी सर. अहो म्हणजे सांगायचं तरी ना आधी, डायरेक्ट अनिकाकडनं कळलं ना. खूप घाईत झालं का हे सगळं. तेव्हा ऋषी म्हणतो की हो हो खूप घाईत झालं. आणि असं म्हणत ऋषी तिथून निघून जातो. इकडे कमळीला कळत नाहीये की अचानक काय झालं. मग निंगी तिथे येते आणि निंगी म्हणते की कमळे कमळे एक प्रॉब्लेम झालाय, मला ना काहीतरी झोल वाटतो या सगळ्यामध्ये. कारण ऋषी सरांचं लग्न ठरलंय तर ऋषी सर तेवढे खुश असायला पाहिजे होते. आणि ऋषी सर त्या अनिकाबरोबर म्हणजे त्या बावळट मुलीबरोबर लग्नाला तयार होतील असं तर मला काही वाटत नाहीये. असं निंगी कमळी यांच्यामध्ये बोलणं सुरू आहे. तेव्हा मात्र कमळी म्हणते की पण आता मी ऋषी सरांना तेच बोलत होते, पण ऋषी सर काहीच बोलले नाहीयेत. ऋषी सर डायरेक्टली तिथून निघून गेले. कारण अनिका ऋषीला म्हणालेली असते की आपलं लग्न झालेलं नसलं तरी मी पॉझिटिव्ह आत्तापासून आहे हा ऋषी, काहीही झालं तरी तू इतर कोणाबरोबर बोलायचं नाहीये, असं अनिकाने त्याला सांगितलेलं असतं. आणि खरं तर ऋषी नाराज आहे. आता काय उत्तर देणार, त्याला माहीतच नाहीये की तो या लग्नासाठी का तयार झालेला आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्राजू सुद्धा आता कॉलेजला आलेली आहे आणि ऋषी घरी आलेला असतो. ऋषी रडत असतो. तेव्हा नयनताराला तो म्हणत असतो की आई मला नको वाटतंय, हे सगळं अति होतंय, मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय आई, मला माहित नाहीये हे सगळं कसं घडतंय काय घडतंय, पण मला त्रास होतोय, मला नकोय त्या गोष्टी, असं म्हणत ऋषी इकडे नयनताराला सांगत असतो. पण नयनतारा सुद्धा रडत असते. ऋषी आपल्या कुटुंबासाठी कधी कधी काही निर्णय घ्यावे लागत असतात आणि त्या निर्णयामध्ये कधीही माघार घ्यायची नसती, असं म्हणत नयनतारा त्याला समजवते. तेव्हा राधिका सुद्धा तिथे आलेली असते. राधिका म्हणत असते की ऋषी, कधी कधी ना कुटुंबासाठी काही निर्णय आई वडिलांनी घेतलेले असतात ते ऍक्सेप्ट करावे लागतात. आता मात्र ऋषी हे सगळं ऐकतो कुटुंबासाठी, आपल्या प्राजूसाठी. तेव्हा मात्र आता इकडे धक्का बसलेला आहे, तो म्हणजेच इकडे राधिकाला. मग राधिकाच्या डोक्यात येतं की नाही, याबद्दल ना मला ऋषीशी बोलावं लागेल आणि त्याचबरोबर
कमळीला जर मी हे सगळं सांगितलं ना तर माझा फायदा होईल असं तिला वाटत असतं. कारण आई एवढ्या तयार का झालेल्या आहेत? खरं तर त्या कामिनी मॅडम घरी आल्या होत्या आणि त्यानंतर ही गोष्ट घडलेली आहे हे घरात कोणालाच माहिती नाहीये. अचानक असं काय झालं आणि आई का तयार झालेल्या आहेत असं म्हटल्याबरोबर इकडे आता राधिका आहे ती कमळीला बोलवण्याचं ठरवते आणि प्राजूला म्हणते की तू तिला निरोप दे, आपण तिला भेटूया. आणि मग राधिका सांगू लागते की मला नाही माहिती, पण त्या कामिनी मॅडम घरी आल्या होत्या तेव्हापासून आई अशा झालेल्या आहेत. आईंनी हा निर्णय अचानक घेतलेला आहे. हा निर्णय घेण्यामागे त्यांचं काय रिझन आहे, काय झालं याबद्दल मला काहीच माहिती नाहीये, पण आईंना हा निर्णय अचानक घ्यावा लागलेला आहे असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा प्राजू म्हणते की कमळी मला नक्कीच काहीतरी वाटतंय, आपल्याला या सगळ्यातून मार्ग काढावा लागणार आहे आणि या सगळ्यातून आपल्याला शोध घ्यावा लागणार आहे की असं काय आहे. आईला असं काय म्हणजे अशी कोणती धमकी दिलेली आहे की ज्याच्यामुळं आईला हा निर्णय घ्यावा लागत आहे त्या अनिकासोबत. अगं दादाचं लग्न लावावं लागत आहे, कारण ती अनिका कशी आहे ती माहिती आहे ना. कारण काहीही झालं तरीही ती अनिका वाटते तशी नाहीये, पण दादाला तिच्याशी लग्नच करायचं नाहीये. जर तिला त्याच्याशी लग्न करायचं असतं तर आम्हाला काहीच हरकत नव्हती, पण आता जे काही घडलेलं आहे त्याबद्दल आपल्याला विचार करावा लागणार आहे असं इकडे प्राजू बोलत असते. तेव्हा कमळी म्हणत असते नक्की काय झाले, आपण त्याचा शोध घेतला पाहिजे म्हणत कमळी आणि त्या दोघीही बोलत आहेत. आणि तेव्हा मात्र इकडे कमळी म्हणते की बघूया. बंड्या येतो आणि बंड्या सांगू लागतो की असं काहीतरी आहे की तिची ती ग्रॅनी आजी आहे ना, तिने काहीतरी धमकावले नयनताराला आणि म्हणून हे सगळं झालंय. मग आता लगेचच कमळी प्राजूला फोन करते आणि प्राजूला म्हणते की प्राजू आत्ताच्या आत्ता इकडे. आणि इकडे नयनताराला कामिनीने सांगितलेलं असतं की गुरुजींनी उद्याचा मुहूर्त सांगितलेला आहे आणि उद्याच्या मुहूर्तावरच अनिका आणि त्याचबरोबर ऋषी यांचा साखरपुडा करायचा आहे. आता सगळीकडे ही बातमी झाली साखरपुडा करायचंय, पण अचानक काय झालं, अचानक ह्या सगळ्या गोष्टी का कराव्या लागतात हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि इकडे आता प्राजू आणि त्याचबरोबर कमळी मग इकडे त्यांना कळतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि त्याचबरोबर मग नयनताराचा मोबाईल वाजतो आणि नयनताराचा फोन नेमका खाली असतो आणि प्राजू पाहते तर कामिनीचे मेसेज त्याच्यावरती येत असतात. हे बघ, काहीही झालं तरीही या लग्नाला तुझ्या मुलाला तयार कर, जर तो त्या लग्नाला तयार झाला नाही तर मी काय करू शकते याचा विचार तुला माहिती आहे. तो व्हिडिओ मी कोणत्याही क्षणी व्हायरल करू शकते, त्याचबरोबर ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही. आणि आता मात्र क्लिअर होतं प्राजूला की आपली मॉम, आपली आई या लग्नासाठी का तयार झाली आणि दादाला ती हे लग्न का करायला होते हे सत्य आता तिला समजलेलं असतं. आणि ते म्हणजेच की या लग्नामुळं तिला ह्या गोष्टी कराव्या लागत आहेत, म्हणजेच माझा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिलेली आहे आणि म्हणूनच माझ्या आईला ऋषीदादाचं लग्न त्या मूर्ख अनिकासोबत लावून द्यावं लागत आहे. ही गोष्ट आता आणि इकडे प्राजूला समजलेली असते. प्राजू येते आणि कमळीला म्हणू लागते की कमळी आत्ताच चल. कमळी म्हणते काय झालं, ती म्हणते की आई ऋषीदादाचं लग्न का लावते हे मला कळलेलं आहे. त्या क्षणी कमळी म्हणते की काय खरंच? तेव्हा ती सांगते की हो, मला खरंच कळलेलं आहे की दादाचं लग्न का लावलं जातंय. आणि मग दोघीही आता ती म्हणते की आत्ताच्या आत्ता मला पोलीस स्टेशनला जायचं आहे आणि पोलीस स्टेशनला जाऊन हे सत्य जे आहे ते सगळं पोलिसांना सांगायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट कराव्या लागणार आहे. कमळी म्हणते की चालेल. मग ती म्हणते की तू माझ्याबरोबर असशील तर मला थोडंसं धीर वाटेल असं म्हणत आता दोघीही निघालेले असतात. आणि जेव्हा दोघीही पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि त्याचबरोबर तिथे इन्स्पेक्टर साहेबांना भेटतात तेव्हा ती सांगते की मी प्राजक्ता इनामदार म्हणजेच नयनतारा इनामदार यांची मुलगी. तेव्हा कमळीला तर ते ओळखत असतात. मागच्या वेळेस कमळीने जे काही धाडस दाखवलं होतं आणि कमळीने मदत केलेली होती त्यामुळे इन्स्पेक्टर तिला ओळखत असतात. मग ती सांगू लागते की काही दिवसांपूर्वी म्हणजे मागे जेव्हा ड्रग्स केसचं प्रकरण झालं होतं तेव्हा कमळीने मला वाचवलेलं होतं आणि ते कारण तुम्हाला सांगितलेलं नव्हतं. ते कारण असं होतं, माझ्यावरती तो मुलगा, मला त्याने ड्रग्स दिले होते आणि माझ्यावरती तो मुलगा अतिप्रसंग करत होता आणि त्यावेळी माझी बदनामी होऊ नये म्हणून कमळीनं ही गोष्ट लपवली होती. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो की हे सगळं काय घडतंय. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात पण तुम्ही आत्ता का आलेलात, आत्ता तुम्हाला काय सांगायचं या सगळ्यातून. आणि मग मात्र ती सांगू लागते की आत्ता कामिनी ज्या आहेत त्यांनी माझ्या आईला धमकी दिलेली आहे हा व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि आता त्या व्हिडिओ व्हायरल करणार आहेत. जर माझ्या भावाने लग्न अनिका महाजन हिच्यासोबत नाही केलं तर मला त्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करायची आहे, म्हणून मी इथं आलेली आहे. इकडे साखरपुड्याची सगळी तयारी झालेली असते. प्राजू कुठं गेली म्हणून नयनतारा शोध घेत असते
तेवढ्यातच प्राजूचा मेसेज राधिकाला आलेला असतो, मी 15 मिनिटात येते, मी पार्लरमध्ये आहे. कारण प्राजूला ही सगळी सिच्युएशन हँडल करायची असते आणि ती छान पद्धतीने गोष्टी मॅनेज सुद्धा करत असते. आता मात्र हे सगळं घडत असतं आणि मग प्राजूने इकडे कमळीची मदत घेतलेली असते आणि हे सत्य समोर आणत वाट लावलेली असते, ती म्हणजे कामिनीची. आता साखरपुड्याचे विधी सुरू होतात. तिकडे नयनताराला कामिनी म्हणते की अगं मुहूर्त टळतोय, आपल्याला लवकरात लवकर हे सगळं करावं लागणार आहे, हा साखरपुडा उरकावा लागणार आहे. एकदा का मुहूर्त निघून गेला तर काहीच उपयोग होणार नाही. ती म्हणते की येईल प्राजू, तोपर्यंत आपण हा साखरपुड्याचा विधी सुरू करूया असं सांगितलं जातं. आणि मग इकडे सगळ्यांना धक्का बसलेला असतो, एवढी घाई कशासाठी, म्हणजे एवढी घाई का केली जाते, याचं कारण काय आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र आता इकडे साखरपुड्याचा विधी सुरू झालेला असतो आणि त्याच वेळी कमळी आणि प्राजू तिथे येतात. तेव्हा कमळी जोरात ओरडते थांबा म्हणून आणि सोबत पोलीस आणलेले असतात आणि ती म्हणते की आत्ता आम्हाला कळलेलं आहे की हे सगळं काय आहे. ऋषी सर आपल्या प्राजूचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी नयनतारा मॅडमना दिलेली होती आणि त्यामुळं फक्त प्राजूचं लग्न नयनतारा मॅडमने हा निर्णय घेतलेला आहे आणि तुमचं लग्न लावलं जात आहे. आता ही गोष्ट समोर आलेली असते आणि धक्का तर एवढा बसलेला असतो आणि त्या क्षणी टॉर्चर केलेलं आहे. त्याचबरोबर या असे अनेक गुन्हे दाखल केले जातात आणि कामिनीला पोलीस घेऊन जातात. सोबत लेडीज कॉन्स्टेबल सुद्धा आलेले असते आणि कामिनीला पोलीस घेऊन जात असतात. आता मात्र अनिका इकडे रडत असते कारण तिचं लग्न तर मोडलेलं असतं आणि तिला जे वाटत होतं की अशा पद्धतीने लग्न करून आपण सुखी होऊ, पण हे कधीच शक्य नाही, ही गोष्ट आता मात्र समोर आलेली असते. आणि त्याचबरोबर आता रडून रडून तिचे हाल चाललेले असतात कारण तिच्याच कर्माची शिक्षा, तिच्या आजीच्या कर्माची शिक्षा आता तिला भेटत असते. कारण ज्या पद्धतीने त्यांनी इकडे नयनताराला टॉर्चर केलेलं असतं आणि नयनताराला या सगळ्या गोष्टी करायला भाग पडलेलं असतं, ते सत्य समोर आलेलं असतं. आता मात्र नयनतारा पाहतच राहते. प्राजूने कमळीच्या मदतीने जे धाडस दाखवलेलं असतं त्यामुळं नयनतारा खरंच खूप खुश झालेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.